एपिसोड 6 स्वस्तिय ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण पापनाशाचे 8 दिव्य उपाय याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या जीवनातील पाप, कर्मदोष, अपराधभाव आणि मानसिक भार हा कसा नष्ट होतो याचे 8 दिव्य उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सगळे प्रकारचे उपाय हे वेद, उपनिषद, भगवद्गीता, संत साहित्य यावर आधारित आहे. सर्वप्रथम जाणून घेऊ की पाप म्हणजे काय. पाप म्हणजे इतकंच मनाला खालची ऊर्जा देणारी कृती, विचार किंवा भावना. ही ऊर्जा आपल्या जीवनामध्ये अडथळे, भीती, अपयश, अशांती आणि रोग घडवून आणते. पण देवाचा एक नियम असाही आहे की कोणतंही पाप हे शाश्वत नाही. शुद्धीकरण नेहमी शक्य आहे. दान हा पहिला उपाय, ज्यामुळे पापाचा 50% भार हा लगेच जळून जातो. म्हणून तर म्हणतात की दान पावलं. दान हे सर्वात जलद शुद्धीकरणाचा एक उपाय आहे. मग तुम्ही म्हणाल दान कसे करावे? तर अन्नदान हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो की श्रेष्ठ दान आहे. शिक्षणाचं दान जे दीर्घकालीन असं पुण्य आहे. वस्त्रदान म्हणजे कपड्यांचं केलेलं दान. गोसेवा, आजारी, वृद्ध, अनाथांना मदत करणे हे दानाचे काही प्रकार आहेत. याचा लाभ काय? तर दारिद्र्य दोष नाहीसा होतो, पैशातील अडथळे सुटतात, मन शुद्ध होते आणि पितृदोष कमी होतात. पापनाशाचा दुसरा उपाय, व्रत, मन आणि कर्माची शुद्धी. तुम्ही म्हणाल मग व्रत म्हणजे काय? तर व्रत म्हणजे शरीर, मनाला एका उद्दिष्टासाठी तयार करणे. मग कोणतं व्रत? तर सोमवारचं व्रत, गुरुवार लक्ष्मी गुरुव्रत, एकादशी व्रत, संकष्टी चतुर्थीचं व्रत. व्रताचा परिणाम काय होतो? मनाच्या आवृत्ती अर्थात फ्रिक्वेन्सी शुद्ध होतात. पापकर्माचा प्रभाव आपोआप कमी होतो. तिसरा दिव्य उपाय तो म्हणजे यज्ञ. नकारात्मक ऊर्जा जाळणारी आग. यज्ञ म्हणजे शरीर, मन, बुद्धी, अहंकार यांचा शुद्धीकरण विधी. मग म्हणाल कोणता यज्ञ करावा? तर गायत्री यज्ञ, रुद्र यज्ञ, नवग्रह शांती यज्ञ, गुरुचंद्र यज्ञ. याचा परिणाम काय? तर ग्रहदोष शांत होतात, घरातील वाद, मानसिक ताण कमी होतात, कर्मदोष जळून जातात. पापनाशाचा चौथा उपाय तो म्हणजे याग. विशेष संकल्पाचा अग्निहोत्र. याग म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी केलेली अग्नीची उपासना. उदाहरणार्थ आरोग्य याग, धनधान्य याग, विवाह योग निर्माण करणारा याग आणि संतती याग. या यागाच्या उपायाने आयुष्यातील विलंब, अडथळे समाप्त होतात. पापनाशाचा पाचवा उपाय, प्रायचित्त. पाप नष्ट करणारी सर्वात थेट कृती म्हणजे प्रायचित्त. प्रायचित्त म्हणजे स्वीकारा आणि सुधारा. सोपे प्रायचित्त म्हणजे चुकीला क्षमा मागणे, सत्य बोलणे, अहंकार मोडणे, रोज 5 मिनटं माझी चूक मी सुधारतो यावरती चिंतन मनन करून त्याविषयीची कृती करणे. मोठा फायदा म्हणजे पापाची ऊर्जा जी नकारात्मक असते ती तुरंत नष्ट व्हायला सुरुवात होते, किंबहुना ती नष्ट होते. पापनाशाचा 6वा उपाय, तीर्थयात्रा. कर्मशुद्धीचा वेग 10 पट वाढतो. आपण कुठेही जात नाही. आपण तुझ्या मनाला देवाच्या स्पंदनात ठेवतो. याचा अर्थ तीर्थयात्रा. मग श्रेष्ठ तीर्थ कुठलं? तर पंढरपूर, अयोध्या, तिरुपती, त्र्यंबकेश्वर, प्रयागराज. तीर्थयात्रेने मनावरचे दोष क्षीण होतात, अर्थात कमी होतात. पापनाशाचा 7वा उपाय, उपवास. शरीर, मन, प्राण यांचं शुद्धीकरण. उपवास म्हणजे देह आणि मनाला एका तत्वाशी जोडणे. याचे प्रकार कुठले उपवासाचे? तर एकादशीचा उपवास,
सोमवारचा उपवास, सूर्य उपवास. उपवासाने राग, वासना, आळस, अपराधभाव हे 4 पाप आपोआप नष्ट होतात. पापनाशाचे 8वा उपाय उपासना. पापनाशाचा अंतिम मार्ग उपासना. उपासना म्हणजे देवाजवळ राहणे. सर्वोत्तम उपासना म्हणजे रामकृष्ण हरी या नामस्मरणाचा गायत्री मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय, ध्यान किंवा मेडिटेशन करणं किंवा भगवद्गीतेचं दैनंदिन पठन करणं, अर्थात वाचन करणं, त्यावर चिंतन करणं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. उपासना